दरम्यान वक्फ सुधारणा विधेयकावरून सभागृह असेल किंवा सभागृहाच्या बाहेर देखील जोरदार घमासान पाहायला मिळतंय। पाहूयात टॉप 9 बातम्या। असदुद्दीन ओवैसी यांनी वक्फ सुधारणा विधेयकाची प्रत फाडली। लोकसभेमध्ये बोलताना आक्रमक ओवैसी यांनी या विधेयकाची प्रत फाडली। वक्फ बोर्डात मुस्लिम सोडून इतर सदस्यांना मग आम्हाला देखील शिर्डी तिरुपती शीख बोर्डवर घेणार का? फक्त वक्फ बोर्डासाठीच हा निर्णय का? इम्तियाज जलील यांचा सवाल। वक्फ बोर्डामध्ये नॉन मुस्लिमला समावेश करत आहे करा, आणि असंच तुम्ही करणार असेल तर इम्तियाज जलीलला तुम्ही शिर्डी साईबाबा संस्थानमध्ये घेणार का? तिरुपतीचा जे ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये घेणार आहे का? नाही। वक्फ दुरुस्तीच्या विधेयकाविरोधात मतदान केलं। वक्फच्या जमिनींची विक्री करू असं काल शहांच्या तोंडून आलं। वक्फच्या जमिनींचा व्यवहार आधीच झालाय, संजय राऊतांचा आरोप। एक काल मात्र अमित शहांच्या पोटातून एक सत्य बाहेर पडलं। त्यांच्या भाषणात जर आपण ऐकलं असेल, रिक्त जमिनींची विक्री करू आणि त्या पैशातून आम्ही गरीब मुस्लिम महिलांना दान देऊ, म्हणजे शेवटी खरेदी विक्रीवर ते आलेले आहे। काल ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था तळ्यात मळ्यात होती। त्यांना शेवटपर्यंत कळत नव्हतं की मतदान कुठे करायचं। खासदार श्रीकांत शिंदे यांची टीका। नेहमी म्हणायचो की बाळासाहेबांची विचारधारा जी आहे त्यांनी सोडून दिली, विकून टाकली। काल त्याच्यावरती स्टॅम्पिंग करण्याचं, एंडोर्समेंट करण्याचं काम उभाटानी केलेलं आहे सभागृहामध्ये, विरोधात मतदान करून। 2 लाख कोटींच्या जागांसाठी शहांनी काल मुस्लिमांचं लांगुल चालन केलं। वक्फ सुधारणा विधेयकावर शहांनी केलेल्या भाषणावर संजय राऊतांची टीका। मोहम्मद जिनांनी केलं नसेल इतकं लांगुल चालन काल शहांनी केल्याचा जोरदार घणाघात। काल जर तुम्ही अमित शहांचं भाषण ऐकलं असेल तर मुस्लिमांचं इतकं लांगुल चालन बॅरिस्टर जिनाने सुद्धा केलं नसेल, ओवैसीने केलं नसेल आणि शहाबुद्दीनने केलं नसेल। इतक्या भयंकर पद्धतीनं काल त्यांचं भाषण हे मुस्लिम लांगुल चालवण्याचा एक अत्युच्च नमुना होता। सरकारचा हेतू अयोग्य। वक्फ विधेयकामध्ये पारदर्शपणा नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची टीका। वक्फ सुधारणा विधेयकावरील राज्यसभेतील मतदानाला शरद पवार गैरहजर राहणार। शरद पवार मुंबईत असल्याची माहिती। पवार उद्या दिल्लीसाठी रवाना होणार। लोकसभेतील वक्फ सुधारणा विधेयकावरील मतदानावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि सुरेश म्हात्रे अनुपस्थित। दोघांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण।